शरण जातो. 2500 वर्षापूर्वी या भारत भूमीवर दीप प्रज्वलित झाला. जग संपूर्ण विश्व प्रकाशमय केलं. मानवाला मानवतेचा अनोखा धम्म देणारा दीपक होता सम्यक संबुद्ध. बुद्धाचा धम्म प्रतिमा आहे. चित्ताची शुद्धता, अकुशल कामाचा त्याग, प्रत्येक प्रामाण्य आणि करुणेचा आग्रह ही बुद्धाची शिकवण. आणि या शिकवणीमुळे कित्येकांचं जीवन बदललं गेलं. आणि म्हणून या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आम्ही तथागतांच्या चरणी अर्पण करतो. तत्पूर्वी म्हणे की या जगामध्ये बुद्धासारखा कोणी भगवंत झाला नाही. या जगामध्ये बुद्धासारखा कोणी भगवंत झाला नाही. स्वयं प्रकाशित व्हा सांगणारा कोणी ज्वलंत झाला नाही. करुणारूपी शांतता सांगणारा कोणी महत्त झाला नाही. आणि स्वयं सिद्धांत पसरवणारा कोणी बुद्धिमंत झाला नाही. झाला नाही. माझ्यापर्यंत तरी आवाज येऊ द्या किमान. जय भीम स्वाभिमानाने हात वरी करून आला पाहिजे. बोला जय भीम. ये बघ आता जरा वाटतं जरा महेश भाऊंनी कार्यक्रम ठेवलं सारखं.
इंसान बहाता है आंसू। अरे मोम क्या चीज है, ये पत्थर भी पिघल जाता है। सोनिया चिवगवली सकार हो, हे गीत ऐकून आपल्या लक्षात आलं असेल किंवा आतापर्यंतचा कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की पुढे आपल्याला काय काय अनुभवायला मिळणार आहे। तेव्हा मी पुन्हा एकदा सर्वांना जे उभे आहेत त्यांना विनंती करतो, आताच आपली जागा बुक करून ठेवा। नंतर या कार्यक्रमासाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशन यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। खूप खूप आभार। खूप खूप माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? तेच म्हटलं, एवढा भारदस्त आवाज आहे का पोहोचत नाही? कहे ये जग अंधा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपटातील हे गाणं आहे। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। हाथी जैसी बचड़ा घासों मर गया, झूठी चाम चढ़ाए। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। गगन
कबीरा कहे ये जग अंधार, कबीरा कहे ये जग पांच तत्व का बना तंबूरा, ताल लगा तब दूरेगा तब दूरेगा, छैचक तार मनोरथ खोटी, हर एक सदराग हजूरेगा हजूरेगा। तू तार बिखर गई खोटी, तू तार बिखर गई खोटी, मला वाटतं मराठी सिनेमा विश्वात एवढी मोठी पब्लिसिटी त्या सिनेमाची झालेली आहे. गोंधळ हा चित्रपट कुणी बघितला असेल नसेल मला माहित नाही, पण पोस्टर मात्र सगळ्यांनी बघितलेला आहे. गोंधळ चित्रपटाचं म्युझिक जगप्रसिद्ध संगीतकार इलाई राजा यांनी केलेलं आहे आणि त्या चित्रपटात अभिजित कोसंबीने गायलेला आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणखी आमंत्रित करतो सत्कार मॅडम विष्णू म्हात्रे सर यांना देखील मी व्यासपीठावर यांचं निमंत्रण देतोय. त्याच्या वीणा वीणा विसे सत्येन सिंग मॅडम यांनी देखील व्यासपीठावर यायचे. श्री ईश्वरलाल लीलाधर चौधरी सर यांना देखील मी व्यासपीठावर आमंत्रित करतो.
माननीय श्रीयुत ईश्वरलाल चौधरी सर, रॉयल हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. यानंतर पंकज 800 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असणाऱ्या शिक्षकांसाठी जी पतपेढी चालवली जाते त्या पतपेढीचे संचालक त्यांनी देखील व्यासपीठावर यायचे. यथोचित सन्मान कल्याण नगरीमधील श्री संजय कुंडलिकराव वाघ सर यांनी देखील व्यासपीठावर यायचे. मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय माननीय श्री संजय वाघ सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या व्यासपीठावर यायचे. अंध मुलांची शाळा आणि त्याचं प्रतिनिधित्व या मॅडम करत असतात. लेखणी आणि या शिक्षकांना एका माळेत बांधण्याचं काम या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून घेतलं जातं. त्या सर्व शिक्षकांचं छत्रपती शिक्षण मंडळाची नूतन ज्ञान मंदिर ज्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 33 शाखा आहेत आणि त्या शाखेतील विद्यापीठा आणि इतर खेळामध्ये ज्या शाळेचा नवलौकिक आहे अशा शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक रमाकांत पाटील सर यांना या ठिकाणी आपण विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट या संपूर्ण राष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपला छत्रपती शिवरायांच्या पुढे शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालतात. खास करून गणेश प्रकार तुमच्यासाठी एक शेर बोलते. दत्ताने बोलते नसते मुकाबले, दत्ताने बोलते नसते मुकाबले, अकेला मुंबई मगर, अकेला मुंबई मगर, जैसा मैदानी होगा मरता को हे मरता को. माझ्याकडून महेश ठाकूर तुम्हाला पुढील सामाजिक राजकीय वाटचाली शुभेच्छा. एवढं बोलून माझं भाषण संपवते. जय हिंद, जय शिवराय, जय हिंद. म्हणून मी म्हणालो आजीबाई बाळा तू महेश दादांना तुझ्या भाषणामधून मानाचा मुजरा केला. आपल्या सगळ्यांकडून अवनीला मानाचा मुजरा. इकडे समोर समोर इकडे खाली इकडे माझ्याकडे. ठाकूर यांचे आभार मानते की त्यांनी प्रत्येक दिवशी एका वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार इथे ठेवला. जे माजी सैनिक, खेळाडू प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सत्कार व्हायला हवा. समाजाला कळायला हवं की कोण कोणासाठी किती मेहनत घेत आहे. जसं एक उदाहरण सांगते की आम्ही शिक्षक आमच्या शाळेचं जे वार्षिक स्नेह संमेलन असतो त्यासाठी जेव्हा आम्ही ती मेहनत घेत असतो आमची मुलं त्यासाठी वाट बघत असतात. तसेच आम्ही कल्याणकर वर्षातून येणारा हा कल्याण महोत्सव जसा आम्ही मुख्याध्यापक म्हणून वार्षिक संमेलन तयार करतो तसंच महेश दादा या कल्याण महोत्सवासाठी आमच्यापेक्षा जास्त मेहनत घेत असतात. त्यामुळे माझी सर्व कल्याणकरांना विनंती आहे की 9 दिवस चालणारा हा महोत्सव त्यांनी आवर्जून पाहावा. धन्यवाद दादा. आणि हजारोच्या संख्येने असणारे सर्व कल्याणकर प्रेमी खरं तर ऐतिहासिक कल्याण नगरीला एक आगळं अशा प्रकारचं सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ या ठिकाणी महेश दादांनी या माध्यमातून उभा करून दिलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी मी म्हणेन महेश दादांच्या बाबतीत 0% राजकारण आणि 100% समाजकारण करणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व प्रत्येक वेळी कुठेही गरज असेल त्या ठिकाणी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणार आणि कल्याण पूर्वेला एक वेगळी अशा प्रकारचं ओळख निर्माण करून देणारं कल्याण महोत्सव कार्यक्रम दादांच्या आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलं जात आहे. खरोखर दादा अशा प्रकारचं कल्याण पूर्वेला एक संघ बांधून ठेवणारं आणि कल्याणला एक वेगळी अशा प्रकारची दिशा देणारा कार्यक्रम आणि कल्याण ही सुसंस्कृत नगरी आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम आपल्या माध्यमातून होत आहेत. भविष्यामध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडून होत राहो आणि चांगल्यात चांगलं तुमच्याकडून समाजकार्य घडत राहो असं आम्ही सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने तुमच्याकडून आशा व्यक्त करतोय. आणि खरं तर सांगायचं झालं तर महेश दादा हे माझे विद्यार्थी आहेत आणि माझं खूप या ठिकाणी अभिमानानं भरून येत आहे की खरोखरच दादानी या क्षेत्रामध्ये जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे त्याच्यासाठी आमच्या सर्वांकडून तुम्हाला सलाम, धन्यवाद.
महाराष्ट्राचे आरोग्य छत्रपती शिवाय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करतो. आणि आज आपल्या कल्याण महोत्सवमध्ये सर्व शिक्षकांना प्राध्यापकांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. त्याचं कारण असं की पूर्ण शाळेचा भार खऱ्या अर्थाने आपल्या डोक्यावरती असतो आणि आजच्या काळामध्ये शाळा क्लासेस चालवणं खूप कठीण झाले. पूर्वी आम्हाला शाळेमध्ये 10 छड्या मारल्या तरी आमचे आई वडील सांगायचे की अजून मला पण आमच्या मुलाला चांगलं कळवा. पण आज एक चापट तरी मारली कानाखाली तर पोलीस स्टेशन गाठतात. आणि अनेक ठिकाणी अनुचित प्रकार सुद्धा घडत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका खूप मोठी आहे हे आम्ही जाणून घेतलं आणि आपल्या सगळ्याला इकडे आमंत्रित केलं. त्यामुळे आणि आपण त्या आपल्या कल्याण महोत्सवच्या संस्थेला आपण मान देऊन इकडे आला त्याबद्दल आपले धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या कल्याण पूर्व हे अनेक विद्यार्थी आपल्या माध्यमातून घडत अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यातच नाही आज कल्याण पूर्वमध्ये कॅन्सर पेशंट असेल किंवा हरण्याचं ऑपरेशन असेल कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला केम हॉस्पिटल नायर हॉस्पिटलला बेड मिळत नसेल तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त ज्यावेळेस आम्हाला अतिशय अडचण असेल त्यावेळेस आम्ही एका माणसाला आवर्जून फोन करतो ते म्हणजे आमचे राम राऊत सर. ही व्यक्ती प्रत्येकाच्या संपर्कात आहे. जे जे अडीअडचणीला आहेत पूर्ण महाराष्ट्रभर ठाणा नाही आणि त्यांचं राहणीमान जमिनीवरचं आहे. आणि प्रत्येकाला कोणाला ब्लड हवा असेल कोणाला औषध हवे असतील एखाद्या हॉस्पिटलमध्ये पैसे कमी करायचे असतील तर त्या ठिकाणी राम राऊतांची टीम पोहोचते. महाराष्ट्राच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यात असू द्या एखादा मोठा अपघात झाला असेल त्या ठिकाणी जर राम राऊतांना आम्ही फोन केला त्यांचे आमचे या वैद्यकीय कक्षातले जे अध्यक्ष आहे मंगेशजी चिवटे सर ते सुद्धा अतिशय सक्रिय आणि शिवसेनेच्या माध्यमातून काम करतात. आम्हाला अभिमान वाटला की आपण या ठिकाणी आलात. खरंच सर आपलं जेवढं कौतुक करू आम्ही तेवढं कमी आहे. अशी माणसं जर आपल्या समाजामध्ये असली तर मला वाटतं कोणी अडचणीमध्ये राहणार नाही. त्यामुळे आपल्या शतशी आमच्या कल्याणपूर्वेच्या वतीने धन्यवाद देतो. आणि जेवढ्यांना पण तुम्ही आजपर्यंत आम्ही अनेक वेळा तुम्हाला संपर्क केला आणि तुम्ही त्याला मदत केली त्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. खरंच आपलं कार्य हे खूप मोठं आहे आणि अनमोल आहे. त्यामुळे आम्ही आपल्या ह्या स्टेजवर आपण आलात आपला आम्ही सन्मान करतो आपल्या कल्याण महोत्सवच्या माध्यमातून. धन्यवाद. पदार्पण केलेलं आहे. तुम्हा साऱ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि प्रेम याचं फलित म्हणजे हा आपला कल्याण महोत्सव 2025 दिवस वर्ष 5वे दिवस. आज कल्याण पूर्वमध्ये कॅन्सर पेशंट असेल किंवा हरण्याचं ऑपरेशन असेल कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला केम हॉस्पिटल नायर हॉस्पिटलला बेड मिळत नसेल तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त ज्यावेळेस आम्हाला अतिशय अडचण असेल त्यावेळेस आम्ही एका माणसाला आवर्जून फोन करतो ते म्हणजे आमचे राम राऊत सर. ही व्यक्ती प्रत्येकाच्या संपर्कात आहे. जे जे अडीअडचणीला आहेत पूर्ण महाराष्ट्रभर ठाणा नाही आणि त्यांचं राहणीमान जमिनीवरचं आहे. आणि प्रत्येकाला कोणाला ब्लड हवा असेल कोणाला औषध हवे असतील एखाद्या हॉस्पिटलमध्ये पैसे कमी करायचे असतील तर त्या ठिकाणी राम राऊतांची टीम पोहोचते. महाराष्ट्राच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यात असू द्या एखादा मोठा अपघात झाला असेल त्या ठिकाणी जर राम राऊतांना आम्ही फोन केला त्यांचे आमचे या वैद्यकीय कक्षातले जे अध्यक्ष आहे मंगेशजी चिवटे सर ते सुद्धा अतिशय सक्रिय आणि शिवसेनेच्या माध्यमातून काम करतात. आम्हाला अभिमान वाटला की आपण या ठिकाणी आलात. खरंच सर आपलं जेवढं कौतुक करू आम्ही तेवढं कमी आहे.
अशी माणसं जर आपल्या समाजामध्ये असली तर मला वाटतं कोणी अडचणीमध्ये राहणार नाही. त्यामुळे आपलं शतशी आमच्या कल्याणपूर्वीच्या वतीने धन्यवाद देतो. आणि जेवढ्यांना पण तुम्ही आजपर्यंत आम्ही अनेक वेळा तुम्हाला संपर्क केला आणि तुम्ही त्याला मदत केली, त्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. खरंच आपलं कार्य हे खूप मोठं आहे आणि अनमोल आहे. त्यामुळे आम्ही आपल्या या स्टेजवर आपण आलात, आपला आम्ही सन्मान करतो आपल्या कल्याण महोत्सवच्या माध्यमातून. धन्यवाद. पदार्पण केलेलं आहे. तुम्हा साऱ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेम याचं फलित म्हणजे हा आपला कल्याण महोत्सव 2025 दिवस, वर्ष 5वे दिवस 3रा. थँक्यू. एकदम जोरात